आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाकडून आंदोलन केलं जात आहे। या बातम्यांचा वेगवान आढावा आपल्याला घ्यायचा आहे। सिटी 60 पाहूया। आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाकडून चक्काजाम आंदोलन, शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, दिव्यांग मानधनासह अनेक मागण्यांवर राज्यभर आंदोलन। आता सरकारला तारीख न सांगता थेट मंत्रालयात घुसू, बच्चू कडूंचा इशारा। पुढचं आंदोलन 29 जुलैला वसंतराव नाईक यांच्या समाधीजवळ करणार, बच्चू कडूंची घोषणा। पुण्यातील गुडलक चौकामध्ये प्रहारचं आंदोलन, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी करत गळ्यात कांद्याची माळ घालत प्रहारचं ठिय्या आंदोलन। शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे या मागणीसाठी वसईच्या चिंचोटीमध्ये प्रहारचं आंदोलन। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करत सरकार विरोधात घोषणाबाजी। गोंदियामध्ये तिरोडा तुमसर महामार्गावर प्रहार कार्यकर्त्यांचा रास्ता रोको, शेतकरी कर्जमाफी आणि विविध मागण्यांवरून प्रहार संघटना आक्रमक। नागपूरच्या ऑटोमोटिव्ह चौकात प्रहार संघटनेकडून आंदोलन, आंदोलनामध्ये रास्ता रोको करण्याचा प्रयत्न, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। सातबारा कोरा करा या मागणीसाठी नागपूरच्या गोंडखैरीमध्ये प्रहारच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात येत होतं, मात्र त्याआधीच पोलिसांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे। वाशिमच्या पुसदनाका इथं प्रहारचं रास्ता रोको आंदोलन, शेतकरी कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन। काँग्रेसच्या मराठी महिला खासदारांचा संसदेत भाजप खासदार निशिकांत दुबेंना घेराव, मराठीबाबतच्या विधानांवर वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकरांनी निशिकांत दुबेंना जाब विचारला। काँग्रेसच्या महिला खासदारांच्या हिसक्यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पळ काढला। मराठी भाषिकांविरोधातील तुमची ही अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही, खासदार वर्षा गायकवाड यांनी दुबेंना सुनावलं। काँग्रेसच्या महिला खासदारांचे मनसे नेते संदीप देशपांडेंनी आभार मानले। वाचाळवीर भाजप खासदार निशिकांत दुबेंचा महिला रणरागिणींनी माज उतरवल्याबद्दल आभार अशा शब्दात देशपांडेंकडून कौतुक। हर्षल पाटील यांच्या कुटुंबाची जबाबदारी सरकारनं घ्यावी, सांगलीतील तांदुळवाडीच्या गावकऱ्यांची मागणी। जलजीवन मिशन कामाचे पैसे थकीत झाल्यानं हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली आहे। कंत्राटदार हर्षल पाटीलनं आत्महत्या केली नसून ही सरकारनं केलेली हत्या। खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल, सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, राऊतांची मागणी। हर्षल पाटीलची आत्महत्या नाही तर हा सरकारनं घेतलेला बळी आहे, आमदार रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल। तरुण कंत्राटदार आत्महत्या करतोय हे चिंताजनक असल्याचीही प्रतिक्रिया। मुंबई महापालिकेच्या टेंडर प्रक्रियेची एसआयटी आणि ईओडब्ल्यू चौकशी करण्याची संदीप देशपांडेंची मागणी। भाजपच्या माजी खासदारांचा मुलगा सनी पांड्याची टेंडर प्रक्रियेमध्ये मिलीभगत असल्याचा देशपांडेंचा आरोप। एकनाथ खडसेंचा एकेरी उल्लेख करत गिरीश महाजनांची फेसबुक पोस्ट, खडसेंना गुलाब देतानाचा प्रफुल्ल लोढाचा फोटो पोस्ट केला। तुमच्या गुलाबी गप्पा कोणासोबत रंगल्यात, महाजनांचा पोस्टद्वारे खडसेंना सवाल। यवतमाळमध्ये इंद्रनील नाईक यांचे मोठे बंधू ययाती नाईक यांचा भाजपमध्ये प्रवेश, नाईक घराण्यामध्ये फूट। काँग्रेस आमदार विकास ठाकरे आणि भाजपचे आमदार प्रवीण दटकेंना नागपूर खंडपीठाचं समन्स, दोन्ही आमदारांच्या विरोधात निवडणूक आचारसंहिता भंग केल्याची तक्रार। नागपुरातील मुलींच्या शासकीय वसतिगृहात शिरून 2 तरुणांनी मुलीचा विनयभंग केल्याचं प्रकरण, शासकीय वसतिगृहातील वॉर्डन आणि सुरक्षारक्षक बडतर्फ। नागपूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख मंगेश काशीकर यांच्या हॉटेलमध्ये अवैध दारूची विक्री, गुन्हा दाखल। मराठवाड्याच्या 4 जिल्ह्यातील 113 महाविद्यालय पदव्युत्तर प्रवेश महाविद्यालयातले पदव्युत्तर प्रवेश रोखले, सुविधा नसतानाही पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवत असल्यानं प्रवेश रोखले। यामध्ये मंत्री, आमदार, माजी मंत्र्यांच्या शिक्षण संस्थातील प्रवेशही थांबवल्याची माहिती। रायगडच्या लोणेर येथील लिपिकानं 16 लाखांचा अपहार केला, 128 विद्यार्थ्यांची फसवणूक, शिष्यवृत्ती, फी आणि विविध खर्चाच्या नावाखाली पैसे स्वतःच्या खात्यावर जमा केले। नागपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून 100 फाईल्स गहाळ, फाईल न मिळाल्यानं कठोर कारवाईचा अधिकाऱ्यांचा इशारा, तर शालार्थ आयडी घोटाळ्यानंतर फाईल गायब झाल्यानं चर्चा। केंद्रीय विद्यापीठात ओबीसी प्राध्यापकांच्या 80% जागा रिक्त, तर एसटी प्रवर्गाच्या प्राध्यापकांच्याही 83% जागा रिक्त। सरकारनं संसदेमध्ये उत्तराद्वारे ही माहिती दिली आहे।
शिर्डीचं साई मंदिर बॉम्ब न उडवून देण्याबाबत पुन्हा धमकीचा मेल. साई मंदिर आणि त्यातील खोल्यांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल. साई संस्थानकडून शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे 8,16,00,000 थकवले. हे कारखाने माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या कुटुंबियांच्या मालकीचे असल्याची माहिती. 7 दिवसात बिल न दिल्यास आमरण उपोषणाचा इशारा. तानाजी सावंतांच्या कुटुंबियांनी 7 दिवसात ऊस बिल न दिल्यास आंदोलन करणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे धाराशिव जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांचा इशारा. कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ काढणारी व्यक्ती समोर आल्यास सत्कार होईल. रोहित पवारांची एक्सपोज. तर इतर अनेक प्रकरणांकडे सरकारचं दुर्लक्ष. कोकाटेंच्या व्हिडिओची मात्र चित्त्याच्या वेगानं चौकशी. पवारांचं टीकास्त्र. निवडणूक आयोग म्हणजे मोदी शहांची विंचवांची शेती. दैनिक सामनातून निवडणूक आयोगावर टीकेची झोड. लोकशाहीची केविलवाणी अवस्था निवडणूक आयोगामुळे. सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला दंडित करावं. सामनातून मागणी. कारची काच फोडून चोरट्यानं ग्रामपंचायत अधिकाऱ्याची 3 लाखांची रोकड लंपास केली. बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजीतली ही घटना. परभणीच्या पिंगळीतील शेंद्र्या फाट्यावरती ऑटो आणि ट्रकचा भीषण अपघात. अपघातामध्ये 3घांचा मृत्यू तर 4 जण जखमी. नागपूरमध्ये 5 लाखाच्या उधारीसाठी जावयानं सासूची हत्या केल्याचं उघड. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. गुन्हा दाखल. अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस आणि वनविभागाच्या पथकावर अतिक्रमणधारकांचा हल्ला. बुलढाण्याच्या माळेगाव जवळची घटना. हल्ल्यामध्ये 5 पोलीस जखमी.